स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 44 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 44. मुंगी पैठणच्या विठाबाईची गोष्ट. एक वेळ अशी गोष्ट घडली की मुंगी पैठणची विठाबाई नावाची स्त्री अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आली होती. आषाढ महिना आला असून जवळच एकादशी आली होती. बाईंच्या मनात पंढरपूरला जाण्याचे होते. तिने हा आपला उद्देश गणपतराव व बाळाप्पा यांना कळवला. श्री स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात असल्याने ते बरेच दिवस तेथेच राहत असत. वाड्यात बायकांशिवाय पुरुषांना जाण्याची मनाई असे. बाईचा बेत ऐकून या दोघांना असे वाटले की महाराज वाड्यात किती दिवस राहतात कोण जाणे, तर बाहेर असे दिवस कंटाळवाणे काढण्यापेक्षा विठाबाई बरोबर पंढरीत जावे. तिने ती गोष्ट मान्य केली. हा बेत रात्री झाला. सकाळी विठाबाई वाड्यात गेली व श्रींचे दर्शन घेतले. विठाबाईच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, काय विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला गेली नाहीस? हे ऐकताच बाई लज्जेने खाली पाहू लागली. विठाबाईने विचार केला, हे प्रत्यक्ष चालते बोलते देव येथे असून आपण विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणार व त्यातून महाराजांच्या सेवेकऱ्यांना बरोबर नेणार, हे चुकीचं आहे. असो. बाई उघडपणे महाराजांना म्हणाली, आपण चालते बोलते विठोबा असून की पंढरीला कशाला जाऊ? याप्रमाणे बोलून विठाबाई पिराडी आली. बाळाप्पा, गणपतराव सेवेकरी यांना झालेली हकीकत सांगितली व त्यांचा पंढरपूरला जाण्याचा बेत रहित झाला. महाराज मग लवकरच राजवाड्यातून बाहेर येऊन सर्व भक्तावृंदास दर्शन देते झाले. येथे बखर क्रमांक 44 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.